नमस्कार. आज आपण चंद्रकांत वारगडे यांच्या इथं आलेलो आहे. त्यांनी डोंगराव वनराई फुलवलेली आहे. वेगवेगळ्या देशी झाडांची इथं लागवड केलेली आहे. औषधी वनस्पतींची पण लागवड केलेली आहे आणि मानवनिर्मित जंगल तयार केलेलं आहे. आणि असे खड्डे ते घेऊन पाईपलाईन अशी ही झाडं आता हे जगवलेली आहेत. आज जवळजवळ आता हे 4 वर्षाचं काम आहे. मस्त जंगल झालेलं आहे आणि हिरवंगार झालेलं आहे सगळं. पावसाचं पाणी अडवलं आहे, चर खांदलेले आहेत आणि एकदम बघण्यासारखं. पक्ष्यांसाठी पण इतके पक्षी वाढलेले आहेत. आता वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन पक्षी इथं बघायला मिळतात. ते आता ह्या मोबाईलच्या ह्याच्यात नाही टिपत आहेत, पण त्यांनी पक्षी थांबे पण बनवलेले आहेत. परत पक्ष्यांना खायला रोजच्या रोज बाजरी देतात, ज्वारी देतात. अशा पद्धतीने हे बघा हे जंगल. आणि या जंगलामधनं आपण चाललो आहे. एक जंगलातनं चालण्याचा वेगळाच अनुभव आहे. आजूबाजूला बघा हे सगळं डोंगर आणि हे दगडांमध्ये ही खड्डे घेऊन हे रोपं लावलेली आहेत. ह्याच्यामध्ये आवळा, बेरड, नंतर वड, नंतर आपटा, नंतर बाभळीची झाडं आहेत, खैराची झाडं आहेत, चिंच आहे. हे बघा इथं चिंच आहे, वड. हे अशा पद्धतीने यांनी मस्त जंगल बनवलं आहे. वरती पाण्याचे टाके, त्याच्या थ्रू यांना पाणी देण्याची सोय केलेली आहे. आणि खूप छान असं मानवनिर्मित हे जंगल बनवलेलं आहे. आणि एकदम शांत वातावरण. एकदा अवश्य येऊन भेट द्या. थोडं काम करायचं असेल तर काम करू शकता. ह्याच्यात त्यांना पण मदत होईल. अशा पद्धतीने पुढं तर एकदम घनदाट जंगल बनवलेलं आहे. हो का, किती आपण आतमध्ये जाऊ. आणि मोरसुद्धा यायला लागले त्या इथं डोंगराव. सकाळच्या वारी मोर असतात. आणि अशा पद्धतीने अशी ही झाडं आणि त्या प्रत्येक डोंगरावर असं त्यांनी चरबीर खांदून पाणी अडवलेलं आहे. हे बघा या पद्धतीने इथं चर खांदलेलं आहे. हे बघा हे चर, ह्या चारामध्ये पाणी इथं अडवलेलं आहे. या चारात पाणी साचतं आहे. प्रत्येक ठिकाणी असे चर केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे निसर्गरम्य एकदम वातावरण आणि असं हिरवं. आणि हे बघा आता विमान पण इथनं चाललेलं आहे. इथनं एअरपोर्ट जवळ आहे, त्यामुळं ह्यात विमान पण तुम्हाला जाताना दिसत आहे. अशी निसर्गरम्य टेकडीवरील वनराई त्यांनी खूप छान लक्ष दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी 4 वर्ष मेहनत घेतलेली आहे. आणि सगळीकडं तुम्हाला झाडीच झाडी. एकदा अवश्य भेट द्या या बकुरी येथील वनराईला या. आणि हे बघा हे जे इथं तुम्हाला गोकर्णाची वेल दिसते. ही गोकर्णाची फुलं, एवढी फुलं आहेत ना की तुम्ही कोणी म्हणाल हे या तंत्रज्ञान वापरून लावलेत का काय. एवढी गोकर्णाला ही फुलं आलेली आहेत. गोकर्णाचा वेल, निळं गोकर्ण. ह्याच्यामध्ये बरेच औषधी वनस्पती पण आहेत. कांचन आहे, आपट्या आहे, काळी निरगुडी आहे. आणि अशा पद्धतीची ही झाडं खूप छान आहे. एकदा अवश्य भेट द्या या प्रकल्पाला. डोंगराच्या पायथ्याला असं हे बनवलेलं आहे. आवडलं असेल तर लाईक करा. धन्यवाद.